नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला का ही कुठली रेसिपी? ही रेसिपी अगदी छान कुसकुशीत असणार आहे. पाहिजेत त्यावेळेस तुम्ही करू शकता. अगदी साहित्यसुद्धा 2 ते 3च लागणार आहे. आता ही रेसिपी नेमकी काय असेल खोबऱ्याची पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला इथं खोबऱ्याच्या 4 वाट्या घेतल्या. तुम्ही छोट्या मोठ्या कशाही खोबऱ्याच्या वाट्या घेऊ शकता. अशाच मोठ्या किंवा छोट्याच असायला पाहिजे असं काही नाही बरे का. नेहमी आपण जे भाजीसाठी रेग्युलर खोबरं वापरतो तर तेच इथं खोबरं घेतले बघा. तुम्ही म्हणाल सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी ओलं खोबरं वापरलं तर चालेल का? तर हो चालेल. पण कधी कधी ओलं खोबरं नसतं, पण सुकं खोबरं घरामध्ये आपल्या असतंच बघा. आता काय करायचं, ह्याच्या पाठीमागचा जो ब्राऊन भाग असतो तो आपल्याला काढायचा आहे. पण बघा, आपण आता ज्यांनी बटाट्याचे स्लायसर असतं साल काढतो त्यांनी काढायला गेलं तर आता निघत नाही बघा, किती कठीण जात आहे. त्याच्यासाठी आज आपण एक ट्रिक अशी वापरणार आहोत जे की हा पाठीमागचा ब्राऊन भाग लगेच अगदी 2 मिनिटामध्ये निघणार आहे. त्याच्यासाठी काय करायचं, इथं गॅसवरती कुकर ठेवला आहे आणि कुकरमध्ये सुरुवातीला 1.5 ग्लास इतकं पाणी घातलं आहे साधंच आपलं. आणि मग ह्या खोबऱ्याच्या वाट्यानं ह्या कुकरमध्ये आपल्याला ठेवून घ्यायचे आहे. जर ओलं खोबरं जर घेणार असेल तर मग नारळ अख्खा एक घ्यायचा, त्याचा शेंडीकडला पूर्ण भाग काढून घ्यायचा आणि अख्खाच नारळ इथं तुम्हाला पाण्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे. आता 4ही वाट्या ह्या ठेवून घेतल्या आणि बघा इथं जरा मला पाणी कमी वाटतंय म्हणून काय पुन्हा अर्धा ग्लास इतकं पाणी घातलंय बघा. आता काय करायचं, कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मोठ्या आचेवरती आपण कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. तुम्ही म्हणाल कुकरला खोबरं शिजवल्यामुळे काय होतं, ह्याचं कारण देखील तुम्हाला मी पुढे दाखवते. कुकरची वाफ पूर्ण जिरली की झाकण काढायचं. आता इथं तुम्हाला ह्या मी खोबऱ्याच्या वाट्या दाखवते, अशा दाबून दाखवते बघा. नरम लागतात का म्हणून आपल्याला शिजून घ्यायच्या. आणि न शिजवता इथं खोबरं तुम्हाला दाखवत आहे किती कठीण आहे. मी जवळजवळ दोन्ही हाताने दाबते तरीसुद्धा जरासुद्धा हलत नाही किंवा मऊपणा नाही. पण हे शिजवलेलं खोबरं बघा नरम आहे. मग आता काय करायचं, ह्या वाट्या आपण ह्या पाण्यातनं बाहेर काढून घेणार आहोत. आणि का नाही आता आपल्याला पूर्णपणे ह्या थंड करून घ्यायचे आहेत. आता खूप गरम आहेत का नाही म्हणून. आणि हे पाणी जे आहे ते बाजूला आपण वेगळं करून घेऊयात. मला काय म्हटलं होते बघा, पाठीमागचा ब्राऊन भाग आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे. मग अशा वाट्या शिजून घेतल्यामुळे हे खोबरं नरम झाले. आता ह्याच्या पाठीमागचा चॉकलेटी भाग आहे ना, तो आपल्याला सहजपणे काढायला येतो. ते म्हणजे बघा, बटाट्याने साल काढतो त्यांनी इथं मी काढत आहे. पण त्यांनी ना काढायला येत नाही कारण त्याला जरा धार नव्हती म्हणून. तर आता इथं मी ह्याचा वापर करत नाही. ह्याच्याऐवजी ना सुरीने अगदी चांगल्या प्रकारे ह्याच्यावरचा जो ब्राऊन भाग आहे ना तो निघला जातो. जरासुद्धा राहत नाही बघा. आता हे स्लायसर जर तुमचं धारदार असेल ना तर मात्र लगेच होतं बरं का. आणि आता इथं मी तुम्हाला सुरीन दाखवत आहे. अगदी फटाफट 1 ते 2 मिनिटामध्ये ना हा ब्राऊन भाग पाठीमागचा निघला जातो. बघू शकता आता त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवत आहे. खोबरं शिजून घेण्याचं हेच कारण बघा. ते म्हणजे काय, सुक्या खोबऱ्याच्या पाठीमागचा ब्राऊन भाग किंवा हा चॉकलेटी भाग आपल्याला काढता येत नव्हता. मग खोबरं शिजवल्यामुळे हे नरम झालं आणि आता ह्याच्या पाठीमागचा चॉकलेटी भाग आपण सहजपणे काढता येतो. म्हणून आपल्याला ही एक्स्ट्राची एक टिप्स करून घ्यायची आहे. शिवाय ओला जर नारळ असेल मग ओला नारळ शिजवून घेतल्यानंतर फोडायचा, सहजपणे अख्खा गुंड निघतो आणि त्याच्या पाठीमागचा ब्राऊन भाग काढून घ्यायचा. आज आपण ओलं खोबरं न वापरता पांढऱ्या शुभ्र अशा खोबऱ्याच्या वड्या करणार आहोत बरं का. आणि एकदा ह्या केलात ना तर तुम्ही ह्याची चव विसरणार नाही आणि कुठलाही सणवार आला तर नक्कीच करून पाहणार तुम्ही. बघा इथं तुमच्यासोबत बोलूसपर्यंत फटाफट सर्व ज्या आपल्या खोबऱ्याच्या वाट्या होत्या त्याच्या पाठीमागचा चॉकलेटी भाग आपला इथं काढून झालेला आहे. आता ह्याचे तुम्ही बारीक बारीक तुकडे चिरून घेतला तर चालेल. पण आणखीन एक सोपी पद्धत सांगते, ते म्हणजे बघा बटाट्याच्या चकत्या कशा आपण करतो ह्या स्लायसरने, तर ह्याने का नाही आपल्याला हे खोबरं असं खिसून घ्यायचं आहे. अगदी छान पातळ पातळ चकत्या होतात. आपण मिक्सरला बारीक करून घेणारच आहोत. मग असं पातळ पातळ असं स्लाईस झाले, हे चिरलं गेलं तर एकदम बारीक पाहिजे तसं हे खोबरं ना मिक्सरला बारीक होतं. तर मला तर ही पद्धत सोपी वाटते. अगदी तुम्हाला सांगितलं सुरीने पातळ आपण नेहमी खोबरं कसं चिरतो तसं चिरून घेऊ शकता. पण अगदी फटाफट खोबरं खिसलं जातं एकसारखं छान प्रकारे पातळ बघा. फक्त खोबऱ्याची वाटी अशी वरून तुम्हाला सगळीकडनं फिरवायची आहे आणि बघा छान चकत्या होतात का नाही. आता इथं सर्व हे खोबरं जे आहे ते आपलं खिसून झालं आणि मस्त पांढऱ्या शुभ्र इथं आपल्या ह्या चकत्या झाल्यात बघा. आता आपल्याला चिरून वगैरे बिलकुल घ्यायच्या नाहीत. आता आपण मोठं मिक्सरचं जार घेऊयात आणि त्याच्यामध्ये हे खोबरं ना 2 ते 3 बॅचेसमध्ये घालून वाटून घेणार आहोत. वाटत असताना पाणी दूध बिलकुलसुद्धा वापरायचं नाही. मस्त एकदम पाहिजे तसं बारीक होतं. जसं डेसिकेट कोकोनट असतं का नाही अगदी तसं. बघा इथं दाखवते, जरासुद्धा मोठा कण राहिलेला नाही. अगदी छान बारीक खोबरं वाटलं गेलं. आता आपण ना हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि मिक्सर जारमध्ये राहिलेलंसुद्धा खोबरं असं थोडं थोडं घालूनच वाटून घेऊयात. आता तुम्हाला जर भाजीसाठी करून जर हे खोबरं ठेवायचं असेल तर मात्र का नाही तुम्ही भाजून आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवलात ना तर पाहिजे त्यावेळेस तुम्ही भाजीमध्ये असं हे खोबरं घालू शकता बरं का. अगदी छान भाजीला दाटसरपणा येतो. शिवाय आपल्याला सारखं सारखं वाटण करावं लागत नाही. आणि इथं बघा आपलं सगळं का नाही खोबरं जे आहे ते मिक्सरला छान एकसारखं बारीक झालेलं आहे. किंवा कुठल्याही पदार्थामध्ये का नाही तुम्हाला डेसिकेट म्हणून वापरायचं असेल तर नक्कीच हे खोबरं वापरू शकता.
आता सर्व मिक्सरला हे खोबरं बारीक करून घेतलं. तर आता आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे, कारण पुढे आपण जे साखरेचं प्रमाण घेणार आहोत ते योग्य ते घेणार आहोत. त्याच्यामुळे खोबरं असं मोजून घ्यायचं. तर हलकी वाटी इथं मी दाबून घेतले. तर बघा 3 वाटीला जराशी असं कमी खोबरं भरलं आहे. साधारण जरा कमी 3च वाटी म्हणायला हरकत नाही बरं का. आता इथं जसं मोजेल तसं मी कढईमध्येच काढून घेतलेलं आहे, म्हणजे पुन्हा जास्तीची भांडी खराब व्हायला नको म्हणून. आणि काय, गॅसवरती कढई नेऊन ठेवले आणि 2 चमचे इतकं तूप घातलं याच्यामध्ये. आता आपण हे भाजून घेऊयात, म्हणजे ह्याला ओलसरपणा असेल ना तो निघून जाईल. त्याच्यामुळे तुपामध्ये चांगलं हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. सतत हलवत राहायचं, नाही तर हे खोबरं ना तळाला लगेच लागलं जातं बरं का. आणि कढई मात्र जाड बुडायची घ्यायची बरं का. एक जण तूप खात नाहीत, मग तूप न वापरता तुम्ही कोरडं जरी हे खोबरं भाजून घेतलात ना तरीसुद्धा चालेल. आता बघा हलकं तुम्हाला सोनेरी रंग आलेला खोबऱ्याला दिसत असेल, कारण जरा जरी एकटं सोडलं ना तर खोबरं ना खाली तळायला लागतं. त्याच्यामुळे सतत हलवत राहावं लागतं बघा. खोबरं चांगलं भाजलं आहे, रंग चांगला आला आहे, बघितलाच तुम्ही. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची ती म्हणजे साखर. तुम्हाला इथं खोबरं मी मोजून दाखवलंच होतं, जरा कमी 3 वाटी होतं. मग त्याच्याने मी म्हणजे 1.5 वाटी इतकी साखर होते का नाही, तर इथं मी 1.25 वाटी इतकीच साखर घातली बरं का. की जर अशी गोडीसाठी 1/2 वाटी साखर घातलात ना तरीसुद्धा चालेल बरं का. आता हे सतत असं आपण हलवत राहणार आहोत, म्हणजे साखरेला उष्णता लागली ना हे हलकीशी वितळली जाते. मिश्रण आपलं ओलसर झालं की मग आपल्याला वड्यासुद्धा थापता येतात. आता बघा चांगलं एक 2 ते 3 मिनटं इथं परतून चांगलं झाले बघा. गॅस बिलकुलसुद्धा वाढवायचा नाही बरं का. सुरुवातीपासून शेवटपर्यंत बारीकच ठेवायचं आहे, नाहीतर हे तळायला करपलं जाईल. आता इथं 4 ते 5 चमचे इतके घालत आहे, ती म्हणजे दुधावरची साय. अगदी तुम्ही जास्त साई घेतलात तरीसुद्धा चालेल. तर चमचाने ना चांगल्या प्रकारे हे फेटून घेतले बघा. आणि सर्व साय जी आहे दुधावरची ती घालत आहे. साय जास्त दिवसाची नसावी किंवा हलकीशी पिवळी वगैरे पडलेली असते ना ती साय घ्यायची नाही. अगदी ताजी फ्रेश अशी घ्यायची आहे बरं का. आणि आता आपण हे हलवून घेऊयात. सायच्या ऐवजी तुम्ही इथं अर्धी वाटी दूध वापरलात तरीसुद्धा चालेल. आता चांगल्या प्रकारे आपल्याला हलवत राहायचं आहे. मला जरी हे आता सुटसुटीत फडफडीत दिसत असेल ना तरीसुद्धा जसं हे चांगल्या प्रकारे आठवून येईल का नाही तसं हे घट्ट होतं बघा. तुम्हाला पुढे कळेलच. फक्त सतत हलवत राहायला लागतं. सर्व ही प्रोसेस मात्र बारीक गॅसवरती करायची आहे. बघा सुरुवातीला किती तुम्हाला मोकळं फडफडीत दिसत होतं. आता जसं परतत आहे तसं ह्याला ओलसरपणा यायला लागलेला आहे बघा. तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसत असेल. जवळजवळ हे आटरून यायला ना चांगले 9-10 मिनटं इतकी लागतात बरं का मंद आचेवरती. तोपर्यंत तुम्ही मला सांगा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन करा बघू, म्हणजे पुढे येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आता बघा अगोदरपेक्षा आणखी तुम्हाला घट्ट वाटत असेल. चांगल्या प्रकारे इथं एका ठिकाणी ह्याचा गोळा झाला आहे. शिवाय आपली जी कढई आहे ना त्याच्या कडेला बघा साखर झालेली तुम्हाला इथं दिसत असेल, म्हणजे हे चांगल्या प्रकारे तयार झाले समजायचं. शिवाय बघा आता इथं मी तुम्हाला थापून दाखवते का नाही त्यावेळेस आता तुम्हाला इथं मऊ झालेलं दिसत असेल, म्हणजे हे वडी थापण्यासाठी परफेक्ट असं झाले समजायचं. आपण वड्या टाकल्यानंतर ना किंवा वड्या पाडल्यानंतर चांगल्या प्रकारे पडणार आहेत. लगेच गॅस इथं बंद करून घ्यायचा. अति जास्त पण परतत राहायचं नाही ह्याच्यापेक्षा, कारण का लालसर रंग येतो का नाही म्हणून. आता इथं केक टिन घेतला आहे, त्याला इथं मी तूप लावून घेतलं आहे. अगदी तुम्ही ताटाला तूप लावून घेतलात ना तरीसुद्धा चालेल बरं का. आता आपण तयार केलेलं सर्व मिश्रण होतं ते ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थापून घ्यायचं आहे बरं का. गरम गरम असतानाच ही प्रोसेस करायची. थंड झाल्यानंतर हलकंसं हे मिश्रण कडक होतं, त्यामुळे गरम असतानाच थापून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण काढून घेतलं बघा आणि आता आपण थापून घेऊयात. ह्याच्या अगोदर मी गूळ घालून तुम्हाला ओल्या खोबऱ्याच्या वड्या, त्याचबरोबर साखरेच्या वड्या दाखवलेल्या आहेतच, पाहू शकता तुम्ही. तर आज आपण सुक्या खोबऱ्याच्या ह्या वड्या केलेल्या आहेत. आता बघा सर्वीकडे छान एकसारखं पसरून घेतलं. अगदी घरातील पेला वाटी घ्या, त्याला पाठीमागच्या बाजूने तेल तूप लावा आणि थापून घेऊ शकता बरं का. आता इथं सगळीकडे छान एकसारखं पसरून झालं, पण इथं मी खाचा करून घेत आहे बरं का वड्या कापण्यासाठी. कारण का हे थंड झाल्यानंतर जरा कडक होतं, मग कापायला आपल्याला येत नाही, वड्या पाहिजे तशा पडत नाहीत. मग हे हलका आता गरम गरम आहे ना तोपर्यंतच ह्याला आकार द्यायचा आहे बघा. आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल. आता इथं मी स्पॅच्युलाच्या मदतीने करत आहे, पण अगदी तुम्ही उलतानाने सुरीने करू शकता अशा पद्धतीत बरं का. आता इथं मी चौकोनी बर्फी करत असल्यामुळे की नाही चौकोनी आकार दिला. अगदी तुम्ही डायमंड शेप म्हणजे काजू कतलीच्या आकारामध्ये कापून घेतलात तरीसुद्धा चालेल बरं का. तुम्हाला वरून सजावटीसाठी ना जर ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर टाकू शकता बरं का तुम्ही, जसे की काजूचे किंवा पिस्ता किंवा बदामाचे बारीक बारीक चिरून काप ह्याच्यावरती घालून थापू शकता. आता बघा हे खाचं करून ना एक अर्धा तास मी असंच ठेवलं होतं आणि अर्धा तासानंतर पाहत आहे. आता इथं ना थोड्या ज्या काचा आहेत ना त्या आपल्याला आणखीन जरा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे वड्या ह्या सहजपणे बाहेर निघतील. पण तुम्हाला एक सांगायचं राहिलं ते म्हणजे मिश्रण आपण ज्यावेळेस आठवत होतो ना त्यावेळेस तिथे ना अर्धा चमच इतकी वेलची पूड ह्याच्यामध्ये घातली होती, ते तिथं दाखवायचं मात्र राहून गेलं. अगदी वेलची पूड काय तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, अगदी आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल. आता बघा ह्या खाचा जरा ना सैल करून घेतल्यानंतर वडी ह्याच्यातनं बाहेर काढायची आणि बघा वाव काय भारी इथं आपली ही सुक्या खोबऱ्याची वडी झाले. अगदी बघून समजत असेल आणि चवीला एक नंबर लागतात. जशी आपण विकत खातो बघा तशी अगदी चवीला भारी लागते बघा. ह्याच्यात कमी अधिक काहीच करायचं नाही. जे प्रमाण सांगितलं आहे ते वापरून तुम्ही परफेक्ट अशी खोबऱ्याची वडी करू शकता.
शिवाय आता तुम्ही म्हणाल दुधाची साई वापरली त्याच्यामुळे ह्या वड्या किती दिवस टिकतात. तर फ्रीजच्या बाहेर सांगायला गेलं तर 4 ते 5 दिवस खराब होत नाही. कारण ह्याच्यामध्ये आपण दुधाची साय जरी वापरली पण चांगल्या प्रकारे हे परतून घेतलं का नाही त्याच्यामुळे जास्तीत जास्त दिवस टिकतात. आणि फ्रीजमध्ये सांगायला गेलं तर 15 दिवस महिनाभर ह्या वड्या टिकतात, खराब होत नाहीत. बऱ्याच जणांना जेवल्यानंतर काहीतरी गोडधोड खायची सवय असते बघा. मग तुम्ही पटकन ना अशी एकदा केलात ना तर अगदी आठवड्याभर पुरेल बरं का. आणि चवीला एक नंबर भारी लागते. आणि साहित्य काय हो, दुधावरची साय आणि खोबरं आणि साखर, फक्त 3च साहित्य वापरून आपण ह्या वड्या केलेल्या आहेत. आणि बघा अगदी सहजपणे सुटतात बरं का. ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही. पहिल्याच प्रयत्नात तुमच्या परफेक्ट अशा ह्या वड्या होणार बरं का. आणि एकदा केलात तर तुम्ही वारंवार करणार, कारण तुम्हाला देखील आवडणार इतक्या छान ह्या वड्या होतात म्हणून. वडी वरून तरी बघितलीच तुम्ही, आता तुम्हाला एक मोडून दाखवते. ती मस्त खुसखुशीत खुटखुटीत म्हणतात ना तशी वडी झाली बघा. वरून जरी कडक वाटत असली तरी सुद्धा आतनं छान रसरशीत मऊ झालेली आहे, बघू शकता. अगदी वडी मोडता वेळेतच तुम्हाला समजत असेल, मी काही वेगळी सांगायची गरज नाही. चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.